टी 2026 या परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर 100 संभाव्य MCQ तयार करून ठेवाच. 100 पैकी 1 ते 25 MCQ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ऍडव्हान्स ऑर्गनायझर ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऍडव्हान्स ऑर्गनायझर हे एक मॉडेल आहे अध्यापन प्रतिमान, ज्याला अग्रज संघटक असं म्हणतात. ऑप्शन्स आहेत ब्रुनर, पियाजे, असुबेल, गॅग्ने. ब्रुनर यांचं शोध अध्ययन आहे. पियाजे यांची संज्ञानात्मक विकासाची उपपत्ती आहे. असुबेल, डेव्हिड असुबेल यांचं ऍडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल आहे अग्रज संघटक प्रतिमान. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना एखादा घटक शिकवताना त्यांचं जे काही पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घालणं किंवा नवीन ज्ञान पूर्वज्ञानाबरोबर ऑर्गनाइज करणं. पियाजे यांच्या मते रिव्हर्सिबिलिटी कोणत्या अवस्थेत विकसित होते? पियाजे यांनी जो आपला संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी बालकाच्या विकासाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत आणि ह्या 4 अवस्था कशा लक्षात ठेवायच्या ह्याचा शॉर्टकट मी आपणाबरोबर अनेक वेळा शेअर केलेला आहे. एसपीसीएफ मध्ये एस म्हणजे संवेदन कालखंड, संवेदन गतिक, पी म्हणजे पूर्व सक्रियात्मक प्री ऑपरेशनल कालखंड, सी म्हणजे मूर्त सक्रियात्मक कॉन्क्रीट ऑपरेशनल कालखंड आणि एफ म्हणजे औपचारिक सक्रियात्मक फॉर्मल ऑपरेशनल कालखंड. तर रिव्हर्सिबिलिटी अवस्था म्हणजे काय? रिव्हर्सिबिलिटी म्हणजे मुलं उलट सुलट विचार करू लागतात. एखादं मॉडेल त्यांना जोडायला शिकवलं तर ते तोडतात आणि पुन्हा जोडतात. तर अशा प्रकारे रिव्हर्स कृती करायला शिकतात. तर ही जी काही कृती आहे ही मूर्त सक्रियात्मक अवस्थेमध्ये डेव्हलप होते. कोहलरच्या प्रयोगामध्ये चिंपॅन्झीचे नाव काय होते? कोहलरने चिंपॅन्झीवर प्रयोग केला आणि चिंपॅन्झीचे नाव होते सुलतान. प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेत व्यक्ती काय करते? ज्या 10 प्रकारच्या संरक्षण यंत्रणा आहे त्यामध्ये प्रक्षेपण म्हणजे आपला दोष इतरांवर ढकलणे. स्पियरमनच्या सिद्धांतातील जी घटक म्हणजे काय? स्पियरमन यांनी आपला जो बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी एस घटक आणि जी घटक असे 2 घटक सांगितलेले आहेत. बुद्धिमत्ता ही एस आणि जी अशा 2 घटकांनी बनलेली असते. जी घटक म्हणजे सर्वसामान्य घटक आणि एस घटक म्हणजे स्पेसिफिक घटक, जनरल घटक आणि स्पेसिफिक घटक. तर जनरल घटक हा सर्वांमध्ये असतो आणि सर्व कामांसाठी मदत करतो. तर एस घटक हा विशिष्ट काम करण्यासाठी मदत करतो. या ठिकाणी जी घटक म्हणजे सामान्य क्षमता. बी इज द करेक्ट ऑप्शन. भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचे मूळ प्रतिपादक कोण आहेत? बघा, ऑप्शन्स आहेत डॅनियल गोलमन, सॅल्वी मेयर, गार्डनर, स्पियरमन. गार्डनर आणि स्पियरमन यांच्याशी संबंध नाहीये कारण त्यांनी बुद्धिमत्तेचे सिद्धांत मांडलेले आहेत. मग डॅनियल गोलमन आणि सॅल्वी मेयर यांनी सर्वांनीच बुद्धिमत्तेवर काम केले, परंतु बुद्धिमत्तेची संकल्पना, मूळ संकल्पना ज्यांनी सांगितली त्या आहेत डॅनियल गोलमन. ए इज द करेक्ट ऑप्शन. अवधानाचा विभाग, विभाजन, डिव्हिजन ऑफ अटेन्शन. या ठिकाणी विभाजन पाहिजे, अवधानाचे विभाजन. कोणत्या उदाहरणातून स्पष्ट होते? पुस्तक वाचणे नाही, व्याख्यान ऐकणे नाही, वाहन चालवत बोलणे, हे अवधानाचे विभाजन. गेस्टाल्ट मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? गेस्टाल्ट मानसशास्त्राचे जनक कोहलर यांची नैतिक विकासाची उपपत्ती आहे आणि अंतर्दृष्टी उपपत्ती आहे, त्यामुळे कोहलर नाहीये. कॉपका आणि लेविन यांनी मानसिक विकासावर काम केलेलं आहे, त्यामुळे हे देखील यांचा देखील याच्याशी संबंध नाहीये. गेस्टाल्ट हा जर्मन शब्द आहे. गेस्टाल्ट म्हणजे एखादी घटना आपल्याला पूर्णकृतीच्या स्वरूपामध्ये भासणे किंवा तिचा अर्थ प्राप्त होणे, आणि हे गेस्टाल्टचे जनक आहेत वर्धायमर. फ्राइडच्या मते सुपरइगोचे कार्य काय? फ्राइडने त्यांचा जो व्यक्तिमत्वाचा सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी ईड, इगो आणि सुपर इगो ह्या 3 कॉन्सेप्ट सांगितल्यात. ईड म्हणजे जैविक आणि शारीरिक गरजा किंवा जैविक आणि शारीरिक व्यक्तिमत्व किंवा घटक. इगो म्हणजे आपल्याला जे काही इतर गरजा असतात, मानसिक गरजा असतात, शारीरिक गरजा असतात त्या इगो. आणि सुपर इगो म्हणजे नैतिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व. तर नैतिक नियंत्रण म्हणजे सुपर इगो. हे इज द करेक्ट ऑप्शन.
अध्यापन प्रतिमानांची वर्गवारी कोणी केली? जे काही अध्यापनाची प्रतिमान शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी तयार केली ती 22 अध्यापनाची प्रतिमानं आहेत. आणि या 22 अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण 4 कुलांमध्ये ब्रूस जॉईस आणि मार्शल यांनी केले. ए इज द करेक्ट ऑप्शन. गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेत खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता समाविष्ट आहे? गार्डनर यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये इथे ऑप्शन्स आहेत आध्यात्मिक, सांगीतिक, सांस्कृतिक, राजकीय. तर आध्यात्मिक, सांस्कृतिक, राजकीय यांचा गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेशी संबंध नाही. सांगीतिक इज द करेक्ट ऑप्शन. मॉस्लो यांच्या मते सन्मानाची गरज कोणत्या स्तरावर येते? मॉस्लो यांनी जी गरजांची श्रेणी मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी 4 प्रकारच्या गरजा सांगितलेल्या आहेत. त्यांनी गरजांचा पिरामिड तयार केलेला आहे आणि या पिरामिडच्या सगळ्यात शेवटी जे बॉटम आहे त्याला शारीरिक गरजा आहेत, फिजिकल नीड्स. त्यानंतर 2 नंबरला ज्या गरजा त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या आहेत सुरक्षेच्या गरज, नीड ऑफ सेफ्टी. 3 नंबरला त्यांनी जी गरज सांगितलेली आहे ती म्हणजे लव्ह, अफेक्शन, आपुलकी ह्याची गरज आहे. त्यानंतर 4 नंबरला जी त्यांनी गरज सांगितलेली आहे ती आहे आत्मसन्मानाची गरज, सेल्फ रिस्पेक्ट. त्यामुळं सन्मानाची गरजची लेवल जी आहे ती 4थी आहे. आणि सगळ्यात शेवटी 5वी गरज जी आहे ती आहे आत्मप्रचिती म्हणजे सेल्फ आयडेंटिफिकेशन. शिक्षक हा ज्ञानदाता नसून मार्गदर्शक आहे हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? शिक्षक हा ज्ञानदाता नसून मार्गदर्शक आहे म्हणजेच शिक्षकाला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करायचं आहे, त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करायचं आहे. हा जो महत्वाचा सिद्धांत आहे तो आहे ज्ञान रचनावादामध्ये. त्यामुळे हे ज्ञान रचनावादाशी संबंधित विधान आहे. अनुवंशाचे एकक कोणते? ऑप्शन्स आहेत गुणसूत्र, जीन, पेशी, केंद्रक. गुणसूत्र, जीन, पेशी आणि केंद्रक याचा अनुवंशाशी संबंध नाही. अनुवंश जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतो तो जीन्सद्वारे होतो. त्यामुळे योग्य ऑप्शन आहे जीन, ऑप्शन बी. रॉजर्स यांच्या मते प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक घटक कोणता? कार्ल रॉजर्स यांनी जी आपली उपपत्ती मांडलेली आहे त्यामध्ये प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक घटक जो आहे त्यामध्ये त्यांनी स्वअनुभव असं म्हटलेलं आहे. पियाजे यांच्या मते बालकातील इगोसेंट्रिझम कोणत्या अवस्थेत दिसतो? इगोसेंट्रिझम म्हणजे बालक इगोसेंट्रिक होतात म्हणजे ते आत्मकेंद्रित होतात. तर बालकाचं आत्मकेंद्रित होण्याची जी अवस्था आहे ती आहे पूर्व सक्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज. प्री ऑपरेशनल स्टेज मध्ये बालक आत्मकेंद्रित होतो, त्याचं इतरांकडे लक्ष नसतं. मानसिक वय ही संकल्पना प्रथम कोणी मांडली? ऑप्शन्स आहेत टर्मन, बिने, स्टर्न आणि स्पियरमन. तर मानसिक वय ही संकल्पना सर्वात प्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. थॉर्नडाईक यांच्या मते खालीलपैकी कोणता नियम दुय्यम नियम नाही? थॉर्नडाईक यांनी महत्वाचे जे 3 नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये सरावाचा नियम, परिणामाचा नियम आणि तत्परतेचा नियम हे 3 नियम फक्त महत्वाचे आहेत. आणि या व्यतिरिक्त त्यांनी 5 सेकंडरी लॉज सांगितलेले आहेत, दुय्यम नियम सांगितलेले आहेत. आता यामध्ये ऑप्शन्स आहेत बहुप्रतिक्रिया नियम हा दुय्यम नियम आहे, परिणामाचा नियम हा महत्वाचा नियम आहे, त्यामुळे याचा दुय्यम नियमामध्ये समावेश नाही. सो करेक्ट ऑप्शन इज बी. ब्लूम प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती म्हणजेच मास्टरी लर्निंग थेअरी सांगितलेली आहे. या उपपत्तीमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रभुत्व प्राप्त होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता मानला जातो? ब्लूम यांची उपपत्तीच यासाठी आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रभुत्व पातळीपर्यंत म्हणजेच मास्टरी लर्निंग लेवल पर्यंत पोहोचवणे. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय आहेत? बुद्धिमत्ता, पुनर्बलन, योग्य वेळ व सुधारणात्मक अध्ययन आणि शिस्त. तर ब्लूम यांचं म्हणणंच असं होतं की विद्यार्थ्याला शिकण्यासाठी जितका वेळ हवा आहे तितका वेळ दिला आणि त्याला आवश्यक तेथे मदत केली तर तो योग्य पातळीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. अंतर्दृष्टी ही परिस्थितीच्या संपूर्ण रचनेचे आकलन होय.
हे विधान कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? अंतर्दृष्टी ही कोहलर यांनी मांडलेला सिद्धांत आहे. अंतर्दृष्टी याला दुसरा शब्द आहे मर्मदृष्टी. म्हणजे आपण एखादी परिस्थिती पाहिली तर त्यातील समस्या सोडवता सोडवता आपल्याला अचानकच त्या समस्येचे उत्तर सापडते, म्हणजे आपल्याला अचानक आकलन होते. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. पियाजे यांच्या मते संरक्षणाची संकल्पना प्रथम कोणत्या अवस्थेत विकसित होते? संवेदनगतिक अवस्था, पूर्व सक्रियात्मक अवस्था, मूर्त सक्रियात्मक अवस्था, औपचारिक सक्रियात्मक अवस्था. तर मूर्त सक्रियात्मक अवस्थेमध्ये संरक्षणाची संकल्पना विकसित होते. गिलफोर्डच्या बुद्धिमत्ता प्रतिमानानुसार बुद्धिमत्ता ही किती परिमाणांच्या परस्पर संबंधातून निर्माण होते? गिलफोर्ड यांनी जे काही आपलं स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट म्हणजे बुद्धिमत्तेचं मॉडेल तयार केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बुद्धिमत्ता ही 150 घटकांनी बनलेली असते. आणि त्यामध्ये सुरुवातीचा त्यांचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये 120 घटक होते आणि सुधारित 1981 मध्ये त्यांनी जो सिद्धांत मांडला त्यामध्ये 150 घटक आहेत. तर त्यामध्ये त्यांनी 3 परिमाणाच्या संबंधातून बुद्धिमत्ता निर्माण होते असं सांगितलेलं आहे. ते 3 परिमाण कोणते आहेत? तर त्यामध्ये आहे कंटेंट, दुसरं आहे ऑपरेशन आणि तिसरं आहे प्रॉडक्ट. म्हणजेच आशय, कृती आणि उत्पादित या 3 घटकांच्या साह्याने परस्पर संबंधातून बुद्धिमत्तेचे घटक निर्माण होतात. म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. ब्रुनरच्या मते अध्ययनातील डिस्कव्हरी लर्निंग चा मुख्य उद्देश काय? डिस्कव्हरी लर्निंग म्हणजे शोध अध्ययन. जेरोम ब्रुनर यांनी शोध अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? डिस्कव्हरी लर्निंग, शोध अध्ययन म्हणजे शोधून काढणं आणि अध्ययन करणं, स्वतः शोध घेणं. म्हणजेच बी इज द करेक्ट ऑप्शन. स्व अन्वेषणाद्वारे ज्ञान निर्मिती करणे. विकासाचे सिफेलोकॉडल प्रिन्सिपल म्हणजे काय? सिफेलोकॉडल प्रिन्सिपल म्हणजे डोक्याकडून पायाकडे विकास होणे. दिस द करेक्ट ऑप्शन. संवेदना आणि अवबोध यातील मुख्य फरक काय? संवेदना ही पहिली स्टेज असते आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठीची. संवेदन होण्यासाठी आपल्या सभोवताली उद्दीपक असायला हवा की जेणेकरून आपलं त्याच्याकडे लक्ष जातं. एकदा की आपल्याला आपल्या सेन्सरी ऑर्गन्सद्वारे संवेदना झाल्या की त्या संवेदनांना अर्थ लावण्याचं काम केलं जातं आणि ज्या वेळेला संवेदनांना अर्थ लावला जातो तेव्हा त्याला अवबोध असं म्हणतात. त्यामुळे ह्याच्यामधला मुख्य फरक काय आहे? तर संवेदना अर्थपूर्ण असते, संवेदना अर्थपूर्ण असेलच असं नाही, अवबोध मात्र अर्थपूर्ण असतो. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे जे काही 100 MCQ आपल्याला अभ्यासायचे आहेत, संभाव्य MCQ, की ह्याच्या पलीकडे तुम्हाला मानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्रामध्ये प्रश्न येऊ शकत नाही असे 100 MCQ आहेत. त्यातले 25 MCQ आज आपण अभ्यासलेले आहेत. 25 MCQ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत हे 25 प्रश्न तयार करून ठेवा. उपयुक्त वाटले तर आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. तोपर्यंत नमस्कार.